विठ्ठल आवडे प्रेम भाव तायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे थोरी व सांगली आपुली परिचे नेनो शिवो कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही काय वानो आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवितसे तुका मने सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे काय वानो आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवितसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते आता वैवाशीत पावना ती भासती पंचानन समाना दया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता उकील कंठस्वर आराका जी कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत असो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बली तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी निमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर निता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काय वानू आता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवितसे प्रस्तुत प्राप्त प्रसंग वारण का माझं दिलंय वाढवायचं असो का का शिक्षण कमी असल्यामुळं कळत नाही हो हे असं असतं त्याच्यामुळे शिकायला पाहिजे जास्त काय वानवाता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवितसे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे नमूद करतात. द्यावा आवाज मॉनिटरला द्या, देव चांगलं करेल तुमचं. थकून आलोय, 4 घंटे भागवत सांगितलं आणि 450 किलोमीटरहून आलोत. काय रोजच फिरतो, आज फिरायचा काही विषय नाही. मालकाने म्हणू नये आम्हालाच काय सांगायला 400 किलोमीटर रोजच फिरतोय. जरासं खराब होतंय ट्रान्झिस्टर, हे बदलता येत नाही मालकाने एकदा दिल्याने. देहूतील मालक सांगतात या संतांचा इतका मोठा महिमा आहे, मी काय वर्णन करू, माझी वाणी अपुरी पडते. त्यात अधिकार किती मोठा असेल संतांचा. थोरी व सांडिली आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडाशी. परिस हा स्वतःचं मोठेपण सोडून देतो
आणि लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं करतो. परीस म्हणत नाही हे भंगार 45 रुपये किलो विकत आहे, असं कधी परिसानं विचार केलाच नाही. मला वाटतं हे वाक्य आमच्या लोकांना अजून डोक्यात आणलेच नाही, दुसऱ्याला गोळ्या हाणायचं शिकले. विठाला परीस 1 किलो लोखंडाला काका मालक जर परीस चिकटला तर ते लोखंड किती रुपये किलो विकन? सोन्याच्या बरोबरीनं. पण परीस म्हणत नाही मी याला चिटकल्याच्या नंतर याची सोन्या इतकी किंमत होती. नाही, परीस स्वतःच मोठेपण सोडून देतो आणि त्या लोखंडाचं सोनं करतो. ही संतांची व्याप्ती. आपोल्या महिमाने त्याचं सोनं करतय सोनं. पण नालायक लोखंडे परिसाच्या जवळ जात नाही. इतके हलकट आहेत लोखंड. ते परिसानं मोठेपण सोडून दिलंय. याला सोन्याच्या किमतीत आणायचं, पण ते लोखंड इतकं हलकट आहे ते परिसाच्या जवळ जातच नाही. नालायक. परिसाचा काय फायदा आहे? फायदा कोणाचा आहे? लोखंडाचा. पण जात नाही. मला सांगा किती मोठे. जर तुमच्या आमच्यात जर इथं बसलेले सद्गुण द्याला मी म्हणीन त्या रानात पाऊस पाडतय, तर तुम्हाला गिरगावच्या बाळूची आणि तुमची बी एकूण एकाची शपथ आहे, तुमच्या शत्रूच्या रानात पाऊस पाडतान का? कोणाच्या गळ्यात भजन माळी असतील, काही असतील, असू द्या काही आतून तर गदगद शिजायला लागलं. हे महाशत्रू येईन याच्या रानात कसा पाऊस पाडू? नाहीत करू शकत आपण. या परिसाच्या पलीकडची व्याप्ती संतांची आहे. परीस फक्त लोखंडाचं सोनं करू शकतो, खापराचं करीत नाही. खापरा परीस काय करी. पण संत मात्र एका व्यक्तीची बायको संक्रांतीच्या दिवशी त्याला राव म्हणून नाव घेत नव्हती. एका व्यक्तीची बायको मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे अमुक राव तमुक राव वगैरे अशा बायका संक्रांतीच्या दिवशी नाव घेतात. मालक त्याची बायको नवऱ्याला राव म्हणत नव्हती, राव म्हणत नव्हती. इतक्या खाली गेलेल्या माणसाला एका संतांच्या आशीर्वादाने, कृपेने, संगतीने, स्पर्शाने, आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. पवित्र शरीर करून टाकलं आणि ते वाल्याचे वाल्मिक, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी, आणि नुसते वाल्मिक ऋषी नाही महर्षी वाल्मिक केले. आणि पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात पठ्याच्या लेखणीत ठेवला. ही संतांची ताकद आहे. कायवानो
पहिलंच कडवं धुरोपद आहे. विठाला काय व्यक्ती महाराज, किती मोठी ताकद आहे. करू शकतो आपण. वाल्यासारखा गुंड, वाल्यासारखा खून करणारा, वाल्यासारखा वाट पाड्या पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात नाही, एकाही देशात नाही. कारण वाल्याने किती माणसं मारले आतापर्यंत एकाही ग्रंथात वर्णन आलेलं नाही. आमच्या रामायणकर्त्यांनी हिशोबात बोलत जावा, नाही वर्णन आलं. ममेवायो हिंसायो गतां यत हिंसाचारायां यस्सवेर पारनीर जायते क्षमस्वं नारायणा. वाल्याचं वाक्य काय झालं देवा पुढे. देवा मी आतापर्यंत किती माणसं मारले हे मला सांगता येत नाही, मला माफ करा. वाल्या जर असं बोलत असेल तर आमच्यांनी कशाला म्हणायचं 7 रान भरले बरं का. तू तिथला सरपंच नव्हतास, त्याच्या वेळेला तू तिथं नव्हता सुमळ्या. म्हणून काय होतं माहिती का, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला मालक 55-60 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन किंवा आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी. आधार नसताना बोलणं. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याला गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. परिसाच्या कोटी, कोटी हा शब्द शुल्लक आहे, आमचे हा शब्द शुल्लक आहे मालक. खरवा भयो यति निखर्व जायो पद्मां व्याप्ति ति जायन्ते निखर्वा भयो ति व्याप्ति सुदायां शंखुपरायण भेद जनो. पुराण सांगते एकावर किती शून्य असल्यावर शंखू म्हणता येईल. 18 एकावर 18 शून्य दिले की शंखू. पद्म खर्व निखर्व एवढे परिशी एकत्रित आले तरी संतांची बरोबरी करू शकत नाहीत. पुढचा एक पुरावा सांगतो काय संतांचा महिमा आहे. का तुकोबराय देवतले मालक म्हणतात माझी वाणी पुरत नाही, पण तुकोबरायच्या वाणीचा थांग पत्ता विधात्याला तर लागणार नाही. ब्रह्मदेव काय वाणी मोजून तुकोबरायची, त्या वाणीतला दरारा सांगू. ही वाणी इतकी पवित्र आहे. देहूतल्या मालकांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत. तुकाराम कल्पना करा, मी पण त्याच्यात मोजा, मला पण त्याच्यात धरा. मी आणि तुम्ही सगळे मालक सोडून दिलेत. आज मुख्य व्यक्तीला थोडस बाजूला काढावं लागतंय. मालक सोडून दिले तर आपण सगळे, बायको तरी थरथर कापल का आपल्या नावानं? नाही कापू शकत. यम थरथर कापत, यम यम हा दर्जा आहे. ठीक आहे, पुन्हा एक मुद्दा आहे का, आपल्याकडे किती अब्जानं रुपये असू द्या, हे ढवळ्या कपड्यावाल्याकडे भरपूर पैसे असते. म्हणजे आपले बी ढवळे आणि त्यांचे ढवळे पण लय मोठा फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. मला
असं वाटतंय त्यांच्याकडचे बंडल इतके असतील की बुडातल्या बंडलाचे रबल इतळून गेले असतील तरी त्याच्या हातात लागले नसतील, इतके पैसे असतील त्यांच्याकडे. पण ही पण माणसं कामाला कोणाला ठेवू शकतात? कामाला एखाद्यानं जर मनात आणलं तर मला उसाल पाणी भरायला ठेवीन, तुला काय महिना घ्यायचा तर घे गिरगावकर, पण आपल्या उसाल पाणी दे. मी म्हणीन मला भजन करायचं, भजन म्हणीत ती मलाही रोजान लावू शकतो. कोणाची मायवेली म्हणा, पण गेली म्हणायलो मी. मला वारीत एखाद्याचं कीर्तन आलं, एक जण मला मी असं असं करतो. अरे मी काय तुला तमाशातली बाई दिसतो का? मला वारी प्रसंगात कीर्तन मागवतो सुमळ्या, मोठा माणूस होता ते, मला माहित नव्हतं ते कोण. मला काय भीती वाटत नाही. बायको एक हे, आई हे, वडील गेले, 2 मुलं येतात आणि पंढरपुरातल्या मालकाला असा हौद भरून दिलाय. चुकीचं नाही वागलो मालक तर मरेपर्यंत पुरवतोय. मी नालायकाच्या बनेली कशाला धुवू? त्याच्यामुळे काही गरज नाही. तुमच्याकडे किती जरी पैसे असले तर माणसाला कामाला लावताना, दक्षिणेच्या मालकाला कामाला लावायला कोणाची मायवेली? तुकोबरायकडे दक्षिणेचा मालक कामाला होता. दिले तर आपला गडी काम करील, आपल्याला आल्या आल्या मुजरा करून कामाला नाही जाणार. काळ तुकोबारायला प्रणाम केल्याशिवाय काम करीत नव्हतं. वाटेल ते पडलेले काम, एवढा मोठा दरारा तुकोबारायचा. आणि एवढी मोठी सगळ्या गोष्टीनं श्रीमंत व्यक्ती, आणि त्यांनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही. गिरगावचा बाळू कितीक सांगणार आहे? माझी योग्यता तरी कितीक आहे संतावर बोलायची? जिथं तुकोबारायची वाणी थकते तिथं मी काय बोलणार आहे? चला, एक परम पावन, सदाचारी, पुण्यशील, पावन, सात्विक आणि ब्रह्मांडाच्या मालकाला आपलंसं करणारी परंपरा गजरेकर परंपरा. आणि या परम पावन परंपरेमध्ये एक सेवा करण्याचं काय, ते पुण्यवान माथारा असेल, त्या माथाऱ्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मालकांची माझी भेट झाली. मी संप्रदायातल्या त्या लोकांना मानतो की ज्यांचे पोरं बरमुडे घालून फिरत नाहीत, त्या परंपरेला मानतो. त्यांच्या परंपरा आहेत अशा लय दिवसाच्या, त्याचे पोरं तिकडे पुलावर बरमुडे घालून फिरत आहेत, नाही मानित मी त्याला. निंदाही करीत नाही, स्तुती नाही. जुनाट परंपरा, पलीकडे सांगायचं झालं तर ज्ञान परंपरा, सेवा परंपरा. या परंपरेत ज्याची सेवा पंढरपुरातल्या मालकाला आवडती, त्या व्यक्तीला, त्या अधिकारी व्यक्तीला, त्या पुण्यशील व्यक्तीला या परंपरेत अधिष्ठान मिळतंय. अशी आजरेकर परंपरा भेट झाली मालकांची. त्यावेळेला आदरणीय चोपदारजी, आदरणीय मालक, पंढरी क्षेत्रामध्ये वारी, आषाढी वारीच्या वेळेस हरिदिनीच्या दिवशी प्रवचन करण्याचा योग. आणि खरं तर ती सेवा मालकांची असती, मालकांची असती. मला तिथं त्यांनी त्यावेळेला नमूद केलं की आता परंपरा आहे, कीर्तन उभ्यानं करावं लागेल. म्हणलं काळजी करू नका, मीच 2 येळूचे दंडके घेऊन येतो. कारण 4 राज्यात ज्ञानोबा तुकोबाराच्या नामाचा ध्वज ज्या परंपरेनं फडकलाय ती आजरेकर परंपरा आहे. असं उल्हासानं येणं टाळ वाजलं, मी फिरल्यावर मला काय रोग येत नाही. मला
मी फक्त एका जागेवर उभं राहिलो, मी हलतोय, ते पण अपघात झालता, गॅप आलेला, इथं कशाने भरतो काय माहित, पैशाला काय कमी नाही, तर ते भरानं करेल, आता होईल हाडाचा आजार आहे. मी त्यावेळेस शब्द दिलता, मी एखाद्या वेळेस एक येळू आणीन, त्याला आडवा काटा ठोकील, खेळा धडून कीर्तन करील. तुम्ही तर इतका थाट केलाय माझा. आता असंच तयार करायचं उत्तरेश्वर बापू आपल्याला, पण कुठेही नाही करायचं. कोणी एखादा म्हणील माया इथं करायच, तो काय असते तो तू इथं करायला. विडाला काही माणसांचं तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं, यांना नाहीत मानणार. बुद्धिजीवी आहे मी, माझ्या गोळ्या संपल्या नाही, मला व्यसन नाही, मी संप्रदायाचे नियम सांभाळतोय, महिन्याची वारी करतो, त्याचंही नवल नाही. वारीसाठीच जन्म दिलाय मला देवानं. हो, मला जर कोंबडं केलं असतं तर 70 वाहिनी एकादशीला कापलं असतं. हा, मला मसड केलं असतं तर करा करा दूध काढा असतं दुसऱ्यानं, हाल्या केला असतं तर चिखल तुडवायला लावलं असतं, बैल केला असतं तर अवताल झुपलं असतं. माणूस केलंय म्हणून बालू वाऱ्या कर. अशा परंपरेला आदरणीय काकांना, काकांना मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित माझ्या ज्ञानोबराय तुकोबारायच्या साधकांना, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, उपस्थित सर्व भजनी मंडळ, टाळकरी. आपल्याकडे एक मालक नवीन शब्द काढा, गुणीजन, कलाकार. हे तमाशातले असतेच सुमळ्या. नवीन शब्द काढा, कलाकार. ते त्यांच्या पायरीहून खाली येत नाही, तर आपल्यानं जरसं जपलं पाहिजे. चला, आदरणीय काकांची इच्छा काय गोडवा. प्रत्यक्ष चौदारजी आणि काकांनी दोघांच्या अध्यक्षेत मला फेटा बांधलाय बापू. आनंद वाटला, किती आनंद वाटला, किती. काकांचा फेट जाताना भेटतो पान तुम्हाला. विठाला मला आल्या आल्या चोपदारजी म्हणले, कसं सोपा टाकायचं. नाही टाकायचा सोपा, उभं राहतो. नसलं तरी माईक निब्बर घेतला असतं चांगलं, असे दोन उभं राहिलं असतं. काय तिथे जाताना एक गोळी शिल्लक खाऊ बापू, काय ताने. एरी तरी परवाला 5 वाजता शेतात गेलतो की नाही पावडे काका, गोळी खाऊनच भागवत करावं लागलं. सोयाबीन काढायला सकाळी 5:14 19 लोक शेतात होते. मग गेलो, त्यांची पाण्याची व्यवस्था खाल्ली. मग पवित्र परंपरेत कीर्तन करताना एखादी गोळी खाची वेळ आली तर काय धनुरात व्हालाय का. विठाला या पवित्र परंपरेला प्रणाम करतोय. राहिला प्रश्न, काही म्हणत असतील बाळू महाराज बसून कीर्तन का करताल, तर मी संप्रदायाचा अपमान करणारा माणूस नाही राजे हो. डोक्यातलं काढून टाका, काढून टाका. मी दिवसाकाठी 2च तास फोन उघडणारा माणूस आहे. आणि इतकी आत्मीयता. आज तिथले कार्यक्रमातल्या गावचे आदरणीय पावडे काका असतील, मारुतराव वत्ते असतील, रोज तिथं 11 ते 12 हजार लोकांचा अन्नदान आरती झाली कीच. कपिलेश्वराचं अधिष्ठाने, गोदामय्याचं तीर आहे. आणि इतिहासात भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावनभूमी, तिथे गणपती बाप्पांचं अधिष्ठान आहे, शिवपार्वतीचं आहे, भैरवांचं आहे, कार्तिक स्वामींचं आहे. असं दिव्य तेजस्वी तिथं शनी भगवान, मारुतीराय आणि माळसाकांत अशा सगळ्या गोष्टीत एकत्रित हे पुरातत्वातल्या आहेत. अशा पवित्र ठिकाणी भागवत कथा आणि तिथं करून इथं या परंपरेत येण्याचा योग आला. माझं मत भाग्य. आणि पुन्हा एकदा मालक तुमच्या चरणी प्रणाम करतो. या पवित्र परंपरेला दंडवत करतो. आणि आता अभंगावर येतो की देवते मालक का म्हणतात माझी वाणी पुरत नाही. मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करा. मला चोपदारजी म्हणले 40-45 मिनिटं कीर्तन. म्हणलं डोक्यातलं काढा, 10 मिनिटं शिल्लक. विठाला मालक एक मुद्दा ऐका, तुम्ही ऐकला असेल नसेल असं मला म्हणायचं नाही, मी फार शहाणा आहे. संत किती मोठे आहेत त्याच्यावर बोलतो. महर्षी वाल्मिकांनी
रामायण हा ग्रंथ लिहिला. आपल्याकडं प्रवचनाला पैठणच्या मालकांचा ग्रंथ वापरला जातो बापू आषाढीला, आणि नाथ भागवतावर प्रवचन असतात. आणि मालकांनी जी ओळी घेतली त्याच्यावर ते तुम्हाला जे बोलायचं नाही, नाही तुमच्यात माग, मोठ्यांच्या माग. गुरुवर्य वैकुंठवासी स्वर्गीय जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, संसार करत असताना खालच्याकडे बघायचं आणि परमार्थ करत असताना मोठ्याकडे बघायचं. विठाला रामायण ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ लिहिल्याच्या नंतर त्याला अभिप्राय कोणाचा तरी लागतो. मालक अभिप्राय. आता मी जर ग्रंथ लिहिला, एखादं छोटस लिखाण केलं, ग्रंथ नाहीत म्हणता येणार, आम्ही लिहिलेल्याला एक छोटस पुस्तक काढ, तर त्या पुस्तकाला प्रकाशित करायच्या अगोदर एखाद्या परंपरेत त्या व्यक्तीला दाखवायचं, आणि ते जर म्हणणे बरं आहे तर ते त्यांच्या 4-5 ओळीचा अभिप्राय देणार. पण त्या पुस्तकाला, मी लिहिलेल्या पुस्तकाला कोणाचा अभिप्राय चालेल? जे वारकरी येतं, जे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात चालते, जे नुसत्यात बनेलीन लुंग्या घालून स्वयंपाकाच्या टरकात फिरत येत, यायचा कसा? नाही, अधिकारी लोकांचा, अशा परंपरेतल्या लोकांचा अभिप्राय लागेल माझ्यासारख्याच्या पुस्तकाला. तो वाल्मिकाच्या ग्रंथाला अभिप्राय मारुतीरायाचा. मालक वाल्मिक हुशार होते, ते कोणीही माग कसे लागतील या. अशी कुंटाला पूर्वी दगड उचलल्या विचू निघत होता, आता दगड उचलला की महाराज गौस होतो. त्याला काही लागल का नाही? त्याला काही सत्व तत्व, त्याचा अधिकार, त्याची सेवा, त्याचं वैभव काही लागल का नाही? का कपडे टाकाटक घातले बागळा कुठला, कसा जमल? त्याला काय बी करायला मर्यादा आहेत ना त्याला सुद्धा. त्याला आधी सेवा लागेल तर आपण मानतो आपल्या परंपरेमध्ये. मी इतकं बोलतो याच्याकरता, मी 29 वर्षापासून वारी करतोय. मला तिकिटाला पैसे नव्हते तेव्हा एक जणाची रावटी लावायला जात होतो. मग मोठं करीत असतो मालक. तेव्हा मोठं हे उष्ण घ्यायचं नसतंय, मोठं हे मागून घ्यायचं नसतंय. आपल्या परंपरेत एका जुन्या व्यक्तीचं वाक्य सांगतो, शहाण्याबाईनं लग्नाला आमंत्रण दिलं तर जावं, आणि पाय धुवायला चल म्हणलं तर पाटावर उभं राहावं. एकदा चल म्हणल्यावर लग्नाला गेली, पण पाय धुवायला चल न म्हणता पाटावर उभी राहिली. नवरदेवाच्या आईने सांगितलं माझ्या आजीचे पाय धुवायचे. कोकण्या मशिवानी फुगलीन घरी आली. उष्णा घेतलेला मान माणसाचं जीवन भ्रष्ट करू शकत असतो. मातीत घालतोय आनंद, मिळाला पाहिजे सेवेला. महर्षी वाल्मिकांनी हा ग्रंथ मारुतीरायाकडे दिला. मारुतीरायाला तर रामप्रभूचं चरित्र आवडत. खरं तर मारुतीरायानं एका नालायकानं 10 मिनिटाचं चरित्र सांगितलं तरी ऐकलं काल नेहमी. पण मारुतीरायाला महाराज कळत होता बरं का. 11व्या मिनिटात मारुतीरायाने एका लातात आणला, एका लातात. म्हणून महाराज कळायला पाहिजे. फार अभ्यास केलाय म्हणजे महाराज नाही, लय चाली म्हणता येतात म्हणून महाराज नाही, भरपूर वरच्या अंगानं दिसतो म्हणून महाराज नाही, त्याचं आचरण किती शुद्ध आहे याच्यावर महाराज तपासला जातो. देखाव्यावर नाही. कमी अधिक कोणाला पाठांतर असेल, कोणाची बुद्धी काय असेल, आणि बुद्धीचा काय विषय आपलं ते एक आले नाही असते. इकडे या परिसरात दर कीर्तनाला येते ते मुस्लिम आहेत, ते शबीर भाई येत असते. काय नाही, युम पठाणसारख्या माणसानं ज्ञानेश्वरी पाठ केली मालक. तो बुद्धीचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे. तो बिचारा महाराज कसा होईल? बुद्धीचा भाग आहे. तसा आपल्याही हिंदूच्या कुळात जन्मलेल्याने एखाद्यानं पाठ केली म्हणजे त्याला महाराज म्हणायचं का? तो ज्ञानेश्वरी सारखा वागला तर महाराज, गाथ्यासारखा वागला तर महाराज. पाठांतर काही नाही, कोणाला करता येते. न तंबाखू चोळणाऱ्या बाया पुढचं भागवत सांगायल्यात. यांनी सांगितलं आता काय सांगायचं बरं का. सुदाम देवाची अत्यंत गरिबी होती बरं का. खालून म्हातारी म्हणली पोह्याचं सांगतं ग माय, आणि मग का खिचडी सांगन का महाराज. म्हणजे इतकं पार झालं या तंबाखू खाणार बायकायला. काय बुद्धीचा भाग येतो. कोणाची बुद्धी शेणाची, कोणाची बुद्धी गौरीची, कोणाची बुद्धी कापराची. इस्त्यावर शेण पडलं की इजून जाते, इस्त्यावर गौरी पडली की हळूहळू पेटती, आणि इस्त्यावर कापूर पडला की दणदण जाळ होती. अशी कापरासारखी तल्लक बुद्धी असते. अभ्यास केला म्हणजे महाराज नाही, आचरणानं महाराज. बहुधारा तू चतुर शहा,
असेल तुझ्याकडे पण आचरण चुकून, आचरणाच्या चौकटीतले मारुतीराय. आणि मारुतीरायकडे तो ग्रंथ काय वानू आता सांगतोय तुकोबराय काय का म्हणतात, मी काय वर्णन करू या संतांचं. मारुतीरायकडे तो ग्रंथ आला, मारुतीरायनं तो ग्रंथ वाचवला, मारुतीरायनं ग्रंथ बांधला, हृदयावर धरला, डोक्यावर घेतला आणि मारुतीराय नाचू लागले. मालक ग्रंथ घेऊन नाचू लागले. वाढवा थोडासा आवाज, वाढवा. नाचू लागले. वाल्मिकांना आनंद वाटला. वा वा, आपल्या ग्रंथाला मारुतीरायाचा आशीर्वाद लाभला. वा ग्रंथ, काय ग्रंथ, काय ग्रंथ. वा. पुढे सांगतो मालक, वाल्मिक ऋषींना वाटे लावत असताना मारुतीरायाने हाताला स्पर्श करून असं बाहेर वाटे लावलं. त्यावेळेला मारुतीराय चलता चलता म्हणले, महर्षी मी सुद्धा रामायण लिहिलंय, मी सुद्धा रामायण लिहिले. मग मात्र मालक वाल्मिक ऋषीला घाम सुटला, घाम. अजून मारुतीरायाचं रामायण कोणी वाचिलं नव्हतं आणि कोणाला माहीत नव्हतं. ते पहिल्यांदा माहीत झालं वाल्मिकांना. आणि वाल्मिकाच्या लक्षात आलं, मारुतीरायाचं रामायण जर लोकांनी वाचिलं तर आपलं रामायण लोक मान्य करत नाहीत. याचा 1000% विश्वास वाल्मिकांच्या लक्षात आला. आणि महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, मी बघू का तुमचं रामायण, बघू बघू. मारुतीराय म्हणले चला. आता वाल्मिकांना तिथं न्यायचं म्हणजे काय, एसटीची वाट पाहिली का, मोटरसायकल का गाडी, काय खांद्यावर घेतलं आणि वाल्मिकांना नेलं. कोण्या समुद्रावर, घृत समुद्र. प्रियव्रत नावाचा राजा पृथ्वीचं भ्रमण करण्याकरता गेला. ज्या ज्या दिशेनं त्याचा रथ गेला त्या त्या दिशेनं सागराची निर्मिती झाली. प्रभास क्षेत्र वेगळं, घृत समुद्र वेगळा, उपमन्याकरता केला शिराचा सागर हा वेगळा, असे 7 समुद्र आहेत. त्याच्यापैकी घृत समुद्र, या समुद्राचा उल्लेख महर्षी जाबालिकने द्वापार युगामध्ये भगवंतानी रेड्याच्या रूपात वास्तव्य केल्याच्या नंतर चुकून अर्जुनाने गदा मारली आणि एक ठिकाण केदारनाथ आणि एक खाली इकडे झालं. म्हणून त्या पाठीला लोणी लावण्याची पद्धत आजही तिथे गेल्यावर आहे. म्हणून घृत समुद्रातलं पाणी तिथं घालत असतात, त्याला घृत समुद्र म्हणतात. आता आपल्यासाठी घृताचा कसा दिसेल, कारण तितके डोळेच आपले पात्रतेचे नाहीत ना, त्याच्याकरता आपल्याला तो घृताचा कसा दिसेल. चला. आणि मग मारुतीरायनं तिथपर्यंत नेलं. 2 प्रकारच्या शिळा होत्या, शालिमार पाषाण होता आणि एक पांढरा पाषाण होता. शालिमार म्हणजे पंढरीतल्या मालकाचं रूप कसं दिसतं असा पाषाण, शालिमार पाषाण म्हणतात. हो, जे गंडकीमध्ये निघतो तो. आता अयोध्येतल्या मालकाची मूर्ती कशी आहे, पंढरीतल्या मालकासारखं तेच, तसा शालिमार पाषाण. अशा शिळेवर रामायण लिहिलं नखानी, नखानी. आणि पांढऱ्या शिळा होत्या, याच्यावर रामायण लिहिलं नखानी. पण त्याच्यावर वेली, फुलं, झाडाचे फांदे असे पडलेले होते. मारुतीरायन शेपटीला आदेश दिल्याबरोबर मालक ते सगळं साफ झालं. आणि मग वाचायला वाल्मिक तिथे समोर गेले. पण साक्षीला घेतले ब्रह्मदेव. कोणतंही काम करत असताना साक्षीदार पाहिजे. साक्षीदार नसला की माणसं लगेच उरफाटून घेतात, लहान बाईला सारखं उरफाटून घेतात. म्हणून साक्षीदार ब्रह्मदेव, 8 डोळ्याची व्यक्ती. आणि वाल्मिकांनी ज्या वेळेला मारुतीरायचं रामायण वाचिलं त्यावेळेला एक एक अक्षरासाठी डोळ्यातलं पाणी पडत होतं. काय वानू आता सांगतोय, ताकद काय संतांची, किती मोठी शक्ती आहे संतांची. आणि मग खूप छान आहे मारुतीराय, खूप छान आहे. मारुतीरायनं वाटे लावता लावता विचारलं, महर्षी काय देऊ तुम्हाला. ते संन्यासी ब्रह्मचारी तुमच्या आमच्यासारखा महाराज नव्हता. मारुतीराय आगळे वेगळे होते. मारुतीरायच्या चौकटीत आपण बसत नाही, तर आपण जर बसलो असतो तर देऊतले मालक म्हणले असते का काही नाही.
असा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. लग्न नाही केलं म्हणजे याच्यातून नाही वाचला. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची किंवा ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दारार. सुटलंच नाही सापडणारच नाही ते मारुतीराय. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत म्हणावयात कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. उलट पंढरीतल्या मालकाची पत्नी सापडल्याच्या नंतर आईसाहेबाला आणण्यासाठी रस्ता नव्हता. तो रस्ता पाला खाऊन केला. पर्वत यातला का मालक रूप आहे. आता तळायला तर आपल्याला घमघम वासाला फायदा बांधून येत होत. घमघम पतक मारुती राहिले खाला अद्याप नाही. वनीचे वनचर पाले खावी रवाना रे वनीचे वनचर पाले खावीर वानर. वनातले वंचरे आणि पाले खावीर वानर. पुढचं चारी मोक्ष त्याचे किंकर किंवा चारी सिद्धी त्यांच्या किंकर सवे वंदिते. मोक्ष सिद्धी त्यांच्या किंकर होत्या आणि देव नमस्कार करत होते. हा मारुतीरायचा अधिकार मालक एवढा मोठा अधिकार एवढा. आणि अंतकरणाच्या मारुतीरायाने सांगितलं महर्षी आपणाला काय देऊ तुम्हाला काय. वाल्मिकांनी सांगितलं देताल का मारुतीराय देताल. मी मागितलं ते देताल का मारुतीराय. मारुतीरायाने हृदयाशी धरलं सांगितलं महर्षी माझ्या मालकाचं चरित्र केलंय तुम्ही. माझ्या मालकाचं वर्णन करता तुम्हाला काय देणार नाही. खरंच समुद्रातलं पाणी घेतलं आणि मालक स्वतःच्या अंगावर असं फिरवलं. याचा अर्थ असा आहे की वाल्मिक हे शरीर तुम्हाला देऊन टाकलंय. वाल्मिकाच्या लक्षात आला आता मागावा आपण. आणि मग वाल्मिकांनी सांगितलं मारुतीराय एकच देऊन टाका. माझं रामायण जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं चंद्र सूर्य तोपर्यंत वाचिलं पाहिजे. चंद्र सूर्य तोपर्यंत वाचिलं पाहिजे. मालक मारुतीरायचं रामायण जर शाश्वत असेल तर वाल्मिकाचं रामायण वाचेल का कोणी. बाजूला बघितलं चौकदार डोळे भरून आले मारुतीरायचे. देवाला विचारलं देवा नखानं कोरलं रामायण नखानं लिहिलं. माझ्याकडे पेन नाही जवत नाही टाक नाही. वाल्मिकाने ध्वजपत्रावर लिहिलं रे. मी दगडाव कोरलं रे दगडाव कोरलंय. असू दे देवा तुझ्या एका भक्ताने मला मागणी केली मी माझं पद सोडून देतो. मालक सगळ्या शिळा शेपटीत कवळल्या हृदयाशी लावल्या आणि या शिळा घरच समुद्रात बुडून टाकल्या. स्वतःची प्रतिष्ठा सोडून दुसऱ्याला देऊ शकतं का कोणी. मारुतीरायाने जर स्वतः लिहिलेलं रामायण समुद्रात टाकलं नसतो तर वाल्मिकाचं रामायण कोणी वाचिलं नसतं. आपली संपदा सोडून दिली आणि वाल्मिकाचं मोठेपण करण्यासाठी मारुतीरायानं हे मोठेपण दाखवलं. या संतांच्या बाबतीत काय बोलावा म्हणून देहूतले मालक पहिल्या
देहूतले मालक म्हणतात मी या संतांच्या बाबतीत बोलत असताना माझी वाणी पुरत नाही. एक पुरावा सांगतो. चोपदार मला कळवाभर वेळ झाल्या मग म्हशीच्या वासरावानी काम आहे. एकदा हिरवटीला लागल्यावर दूध सोडून देते. असं समजू नका उभं राहिला म्हणून दमन नाही. दमत या परंपरेचं करंट आलंय मला आता. लक्षात ठेवा मालक आता एक कॅमेरे इस्तू लावणार आहेत मला. बाकीचे पण म्हणतील तिथं कसं उभं केलं असं होणार आहे. हो द्या देईल तोंड त्यांना बी. विठाला विठाला. पंढरपुरातले मालक आदरणीय आजरेकर मालक एकदा चोखोबरायच्या घरी जेवायला गेले. मंगळवेढ्याला जेवायला गेले आणि चोखोबरायची तर जेवायला केलं दही आणि भात. हा स्वयंपाक पाहण्यासाठी पैठणचे मालक हजर होते. एक जण म्हणलं काय वेड्यावानी बोलतेत लोक. देव चोखोबरायची तर जेवायला कसा जाईल. अरे गोळ्या संपल्यात का तुझ्या सुंबळ्या. चोखियाची मात आजीवी पंढरीनाथ त्याचे घरी नैवम गिरगाव कर लिखितम नैवम गाजा कसम लिखितम. आज्ञा मागून एक शब्द वापरतो नैवम हरामखोर लिखितम. कोणा भडवेल लिहिले का ते. 36 वर्ष जगाचा पाप ज्यांचे धोत्र धुण्यासाठी होता त्या माझ्या पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. 36 वर्ष स्वतः मालक म्हणतात देव चोखोबरायच्या घरी जेवायला गेले. जेवायला गेल्याच्या नंतर मालक यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस. मला जरा पुराण वाचवायचा नाद आहे. आणि आपल्याकडे 2 पद्धती आहेत कीर्तनाच्या. एक प्रमाण पद्धत एक पुराण पद्धत. तिसरी पद्धत अजून वारकरी संप्रदायात नाही. मग मी पुराण पद्धत वापरीत असेल तर कोणाचं पोट दुखू नये. विठाला आणि पुराणाला अनुमती एखाद्या गबाऱ्याची आहे का. पहावे पुराणी कुठल्या मालकांचं वाक्य. हे काय गिरगावकर म्हणतोय नाही. तुकोबाराय म्हणतात ही पुराणातली वाणी. पुराणात तुकोबाराय म्हणतात ही पदरीची नाही. पदरीची नाही. त्यांनी जवळ बसलं पाहिजे. आमच्या मालकांना तुम्ही गावगाव घेऊन जाता राजे हो. सगळी लोक जेवली. मालक मृत्यू लोकांमध्ये सर्वात अगोदर भजनात पक्वाद इंद्रानं कोणाची तो वाजिला असेल तर चोखोबरायच्या घरी. लय रगील होता इंद्र. कारण रगील सांग का तुम्हाला एक एक पद ज्याच्याकडे ते निवडून आल्यावर काच खाली करीत नाहीत. एक एक पद एक एक. तर इंद्राला 222 पद होते. देवेंद्राला 222. 33 कोटी देवाचा राजा. आणि भगवान शिवशंकरांनी सांगितलं चल खाली पकवान वाजायला. बायको घेऊन आलं. पोरीला बी आणलं जयंती. मुलाला बी आणलं जयंत.
आणि पत्नीला म्हणला चल चंद्रभागेची आंघोळ होईल आणि पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन होईल. आलं विमानात बसून इंद्र. 222 मंत्रीपद होते त्याच्याकडे, 222 आले खाली. ते पुन्हा भजनासाठी कोण? सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर नारद 6व्या क्रमांकाचा संन्यासी भजन म्हणण्यासाठी रात्रभर जागर झाला मालक. एकादशी होती, सोमवार एकादशी लक्षात. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादश सोमवारची होती आणि त्या सोमवारच्या एकादशीला जागर पंढरपुरात झाला. द्वादशीला पंगती बसल्या. काय वानू आता सांगतोय. सगळी लोक जेवली. मालक जेवायचे राहिले. पंढरीतले मालक, पंढरीतली मालकीन, चोखोबाराय, सोयराबाई आणि चोखोबारायचा मुलगा. एवढी जेवायची राहिली, बाकी सगळी जेवली. आता चोखोबारायच्या लक्षात आलं आता आईसाहेब आणि मालक जेवायला बसावे. जगाचा मालक, विश्वाचा मालक. मी 2च लोकायला मालक म्हणतो, एक पंढरीतले, एक काशीतले आणि यांचं भजन करणारे संत एक मालक आणि अजून एक उपमालक मी लक्षात घेतले, ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो. ते देशाचे जवान एक मालक आणि ज्यांच्या रक्ताचा घाम होऊन मातीत पडतो तो शेतकरी राजा एक मालक. बाकीच्याला मी मालक म्हणणार नाही, मेलो तरी म्हणणार नाही. विठाला पंढरीतले मालक. मला मी स्वाभिमानानं सांगेल मालक शब्द मीच काढलाय. माझ्या अगोदर नव्हतं म्हणित कोणी. जगाचा मालक. मालक जेवायला बसले, मालकीन जेवायला बसल्या, पण दोघात अंतर ठुलं. आणि अंतर ठुत जा. माणसा माणसात नाही ठोच, पण नवरा बायकोत अंतर असावं. सोहळ्यात आम्ही सकाळच्या दमाला बसलो. देवाची पालखी थांबली. एकदा भेटी झाली त्या मालक आपल्या वाट्यानं. आणि मग सकाळचा नेहरीचा दम आहे ठेप्याचा. तिथं बसले. दोघं पती पत्नी मुरमुरे खाऊ लागले. आणि अशी कॅरी बॅग होती. एकच टाकलेलं ते चवळ असतं ना, ते घोगी घोंगता, ते कापड, मेन कापड असं टाकलेलं. त्याच्यावर तिकून त्या जिजी होत्या आणि इकून ते रावसाहेब होते. असे बसलेले. टाळ मांडी खाली घातला होता, असा गुंडाळून मांडी खाली टाळ, म्हणजे ठेवण्याची पद्धत. आणि बसले मुरमुरे खात. एक घास तो खाऊ लागला तर ते खाई नका, पण त्याच्याही वंजुळीतून एक अर्धे मुरमुरे असे खाली पडू लागले. आणि जिजी खाऊ लागल्या तर जिजीच्या तोंडाला लागलेले 2-4 पडे. तर मी संचाला म्हणलं याच्या मुरमुऱ्याला जास्त चव असेल. तर आमच्या बाजूचे महिन्याचे वारकरी होते आमच्या सोबत, शिवाजीराव लाटे. ते म्हणले कस काय महाराज, बायकोच्या तोंडातले याच्यात पडायलेत ना, त्याच्यामुळे जरा याला फोडणी द्यायचं काम नसेल. म्हणजे सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्याने कशा पद्धतीत वागावा.
यावर्षी तर मालक मी हलक्या पाहिल्या दिल्लीत, हलक्या तुम्ही पाहिल्या. मला असं वाटतंय ज्या दिंडीत हलकी वाजती त्या मालकाला कोण्या नरकात टाकावं हे यमाला कळत नसत. कळायच शपथ. आपल्या संप्रदायामध्ये भगवान शिवशंकराने आरक्षित केलेलं वाद्य पखवाज आहे. भागवतात मी शक्यतो पखवाजावच भागवत करतो. आणि जर नाहीच मला आता ते काळी एकला पखवाज वाजवाल त्याच्याकडे ते असावं, अडचणी असतात कुठं बी नाही भेटलं तर तबल्यावर. आजच्या आमच्या त्या काशीद महाराजाला सांगितलं, बापू तुला एखाद्या भरव्या महाराजाने 1,00,000 रुपये जरी दिले तर त्याच्या भागवतात ढोलकी वाजू नको, त्या संसाराची ढोलकी वाजवून विठाला. रामायण, भागवत, शिवपुराण, कीर्तन, भजन ही पखवादावर. फार काही झालं तर बैठकी भजनाला किंवा कथेला आपल्याची अनुमती असेल. याच्या व्यतिरिक्त दुसरं वाद्य आपल्या संप्रदायात मला तरी वाटते निदान महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी ही लाज सांभाळली पाहिजे. आणि असं करणाऱ्याचा दोष नाही मालक. 2% लोकांकडे इतके पैसे झालेत, हे हरामखोरांनी यांना बोकांडीवर घेतलं. विठाला मला नाही वाटत ह्या दोघांनाही नरकालाय. दोघाशी पत संप्रदाय मी त्या लायकीचा नाही, मी फिरतोय म्हणून पाहतोय. चुका आहे त्या मोठ्या लोकांनी फार. तुमच्या लहानपणी मालक 2 वस्तू शिवाय खालाच काही नव्हतं. आमटीन भाकर, भाजीन भाकर. कशाचा भातन, कशाच्या भाज्यान, कशाचं जेवायला मिष्टान्न, कशाचे लाडून, कशाची बुंदी. त्या परिस्थितीत 50 वर्षापूर्वी माझ्या वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवला. आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकांनी संप्रदायाला गालबोट लागणार नाही असं वागावं. विठाला अंतर मध्ये ठेवलंय, अंतर ठेवलं मध्ये अंतर. कुटुंब प्रणालीचा नियम आहे, आईसाहेब इथे मालक तिथे, मधात 1 ते 2 माणसं बसायचं अंतर. 2 पात्र लावली. गरुडाला सांगितलं, गरुडा पात्र घेऊन या. एक भगवंतानं गरुडाला सांगितलं पात्र घ्या. गरुडानं पात्र आणलं, देवाच्या उजव्या हाताला टाकलं आणि देवानं आवाज दिला, चोखा ए चोखा. जी मालक, जी मालक, जी धनी, जी मालक. मोठ्या लोकांना अशी आदरवाचक शब्द वापरल्या जायची. सुने सासऱ्यानं सुनबाईला आवाज दिला, सुनबाई. जी मालक, जी 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 असा शब्द वापरला जात होता. आता सुनायच्या जिबील वेडिंग झाली, त्याची म्हणणार नाहीत. वेडिंग झाली त्याच्या जिबील, वेडिंग झाली. वेडिंग त्या कशा म्हणत्यांची नाहीत म्हणत. एक लक्षात ठेवा माझ्या माईंनो, आपल्या सासू सासऱ्याला जी वेळेला जेवायला देते तिने 1,00,000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. जी दिवसात आपल्या पतीचं एकदा दर्शन घेते तिला 1 कोटी पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते. जो आपल्या आई वडिलाचं दर्शन दिवसात एकदा घेतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माझ्याकडे कितीतरी श्लोक मी लिहून ठेवलेले आहेत मालक. म्हणजे एखादं विचारीनं मला हे बाळ्यात कशात केलेलं त्याचं थुत्तर दाबण्यासाठी माझ्याकडे पुरावा लागेल का नाही. आणि मी पुरावा नसताना बोललो तो धोतर पिवळं होईल. मूर्ख आहे का मी? गोळ्या संपल्यात का माझ्या अंगावर दगड घ्या? नाही, मी लिहून ठेवत असतो. बापूला विचारा सगळं लिखाण. हे बापू असं बोलल्यावर हे इथं असं पुरावा आहे, घ्या लिहून. ह्याच्याकडे मोबाईल भारीच आहेत, आपल्याकडे नाही ना. मग ते स्क्रीनशॉट काढते, त्याचा काही काढते, आपल्याकडे नाही. मी बी घेतला असता मालक, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. मालक मी कसा बसू, मायबाप मी कसा बसू. बाप हा शब्द वारकरी संप्रदायात सर्वात अगोदर देवाला कोणी वापरलाय तर चोखोबाऱ्याने वापरला. 18 संतांपैकी बाप हा शब्द अगोदर चोखोबाऱ्याने वापरलाय. अगोदर चोखोबाऱ्या फार जुने संत आहेत.
जयासाठी तपधावा तो हा उघडाची पावा जयासाठी यज्ञ तप तोरे 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 मदनाचा बाप तो हा मदनाचा बाप पहिला चोख भरायचा सन्मान आहे देवाला बाप म्हणण्याची पद्धत चोख भरायची अगोदरची मी नाही सांगत वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे नाही तर पुढच्या द्वादशी पर्यंत पाणी पिणार नाही चळचळ तापले बसले आईसाहेबाच्या लक्षात आलं आता दुसरं पात्र मागितलं पलीकडे सोयराला बोलतील आईसाहेब लगेच म्हणल्या गरुडा जी एक पात्र आण आणि गरुडान पात्र असले आणल्यावर आईसाहेबांनी स्वतःच्या बाजूला टाकलं सोयरा जी मालकीन ये माय बशीला इथं आणि मालक चोखवरायला दही भात वाहडा विटेवरच्या मालकाला दही भात वाहडा विटेवरच्या मालकिनीला दही भात वाहडा आणि सोयराबाईला दही भात वाहडा पाणी फिरवलं गजर झाला श्लोक म्हटल्या गेला आता हे भंगिरे श्लोक म्हणतात नाही काही काही भंगिरे त्याच्या जीवा नदीला घासारल्या काही श्लोक म्हणाले राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू भात आणि दही खाता येईल आहे की नाही पप्पू देवा दही जर नसेल तर लिंबू पिळता येईल पण दही लिंबू एकत्र कोणी खाल्लं गोळ्या संपल्यात काय श्लोक म्हणणाऱ्याच्या बरं इतक्या नाही मालक आजरेकर मालक जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला मधलं म्हणायचं नाही ना आपण त्याची जीभ घसरली ते नालायक आहे पण आपण तसं म्हणायचं गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे एका मालकाने बिभीषणाला मूर्ख म्हणले पण आपण म्हणायचं नाही मनशी बिभीषण परितो हा मूर्ख मालक म्हणले म्हणायचं मालक आपण नाही आपण नाही आपण नाही मालक म्हटले मालक कारण बिभीषणाला आपण मूर्ख म्हणण्याची पात्रता आमच्यात का नाही कारण बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःच घर जळू दिलं नव्हतं लंकेशी उराले बिभीषणाचं घर लंकेशी उराले बिभीषणाचं घर हृदय सिंगावर घर हृदय सीतावर म्हणून या बऱ्यापैकी लोक एका अभंगाला शपक म्हणतात पण असू द्या शपक का असं पण अभंग आहे गाणं तर नाही ना तू का म्हणे अग्नी झाला शीतळ प्रतापे सबळ नामाची गाणे म्हणणाऱ्यापेक्षा तर बरं आहे ना हा पुरा चला नागपूर प्रतीतला असेल पुढचा प्रतापे सबळ नामाची म्हणून बिभीषणाला म्हणण्याची आपली पात्रता नाही चला इकडे बघा बसा जेवायला ते श्लोक ताटात उंदीर कोणाच्या रामाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोण आहे शेषाचा अवतार आणि शेषानं साप पाहिल्यावर काय हरिपाठ म्हणतो का आपलं उंदरानं साप पाहिल्यावर हरिपाठ म्हणतो का उंदीर घालीन लोटांगण वंदीन चरण गळ्यान पाहिन रूप तुझे उलट सांगू का उरंगाची वाट चाली मुशके थे कुटी केली आरचाली ना खंडली आयुष्य मर्यादा साप जर रस्त्यावरून चालला ना काकासाहेब मालक असा साप रस्त्यावरून गेला आणि ती फरकान जर उंदरानं वलांडली तर 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं कमी होतंय सर्पाचा रस्ता वलांडल्यावर तर समोर साप पाहिल्यावर म्हणत असेल का या सर्प महाराज तुम्हाला मी आहेर करतो बर का या सर्प महाराज असं होईल का लाज वाटायला पाहिजे असे श्लोक म्हणणाऱ्याच्या ताटात असा कुठं श्लोक असतो
अन्नपूर्णे महापूर्णे पुनर्मुच्यते भयाम जठरानलो तृप्तावसायं रसन प्रियो जायते नामनेति भोगा सर्वानां कवल भयस्थितेषु नामार मध्य भयोस्थितानां योगीर तथैव च क्रिया मोठ्यांचं वाक्य आहे. असं नाम घेत 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 श्लोक जेवत जावा असा सिद्धांत आहे. आणि श्लोक म्हटला मालक पण सोयराबाई नुसत्या भाताला हात लाईत होत्या, भात वरी गेलाच नाही. चोखोबाराने भात हातात घेतला आणि इथपर्यंत नेला मालक, पण तोंडात हात गेलाच नाही. आईसाहेबांनी सोयराबाईकडे बघितलं आणि मालकाने चोखोबाराकडे बघितलं. तर मालकीने मालकाला सांगितलं मालक सोयरा खात नाही. मालकाने सांगितलं रमा ए लक्ष्मी रुक्मिणी चोखा खात नाही ग, कशामुळे खात नसतील. मालकान दोघांनी विचारलं सोयरा जी ए चोखा का खात नाहीत रे. काही नाही बोलले चोखवर आहे. भगवंतान हृदयाला हात लावला चोखा सांगणार रे का खात नाही का. काही बोलले नाही. विटेवरच्या मालकीनीनं सोयराबाईच्या खांद्यावर हात फिरला आणि हृदय जवळ ओढून धरलं. सोयरा सांग ना का खात नाही. सोयराबाईने सांगितलं मालकीन बाई पुढं माझा बाळ बसलेला आहे. लेकरू उपाशी असताना माईनं बापान कसं खाव कसं खाता येईल. महाराज जेवायला बसल्यावर जगाच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलं. काय केलं कर्ममेळा जी ये इकडं. गरुडानं सांगितलं पात्र कुठं टाकू. पात्र नाही टाकायचं. कर्ममेळा मांडीवरी मांडीवर घेतलं. मालक आई लेकराला मांडीव घेऊन जीव घालती पण कोण्या लेकराला. 1 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या पावडे. अरे मारुती हे पप्पू मोठ्या लेकराला आई कशी मांडीवर घेईन. 12-13 वर्षाच्या लेकराला आई कशी मांडीवर घेईन. 12-13 वर्षाच्या लेकराला मांडीवर घेतलं आणि काय केलं सुरुवातीला भात आणि दही एकत्र केलं काका मालक आणि त्याच्यातला एक घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. असा आधार नाही घातला. 5 बोट त्याच्या जिभेला लागू दिले आणि त्याच्या जिभेचे उष्टी बोट पुन्हा भातातून दह्यात बुडिले आणि स्वतः खाल्लं. स्वर्गातल्या सगळ्या देवता रडत होत्या. सगळ्या देवता रडत होत्या. काय वानवाता सांगतोय. श्रुती खाली आली आणि श्रुतीनं खाली येऊन विटेवरच्या मालकाला विचारलं मालक लोकांनी चोखोबाला शूद्र बहाल केलं. लोकांनी तुमच्या मंदिरात चोखोबारायला येऊ दिलं नाही आणि त्या चोखोबाच्या पोराच्या जिभेला लागलेले बोट तुम्ही चाटता. याचा काय सिद्धांत आहे. याचा काय नियम आहे. याच्या पाठीमागं काय आख्यायिका आहे. त्याची काय योग्यता आहे. देवाचं हृदय भरून आलं. श्रुतीला उत्तर दिलं श्रुती मोठं झाल्यावर शिकिल्यावर भजन कोणी करतं ग. मोठं झाल्यावर शिकिल्यावर भजन कोणी करतं ग. पण झाल्या झाल्या भजन केलं. म्हणून मांडीवर कायवानो आला
मालक या संत लोकांचे आहे. देहूतले मालक म्हणतात मी काय बोलू या संत लोकांच्या बाबतीत, म्हणून काय वानवाता नपुरी वाणी मस्तक चरणी तसे विढोबा बोलायचे. आज या अखंड हरिनाम सप्ताहासाठी व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते माननीय श्री दशरथ दादा माने सोनाई परिवाराचे सर्व माननीय श्री दशरथ दादा माने यांचा सन्मान या श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फळाचे विद्यमान श्री गुरु काका माऊली आजरेकर यांच्या शुभ हस्ते, तसेच आज ज्यांच्या निरूपणासाठी जी सेवा आहे ते गुरुवर्य गिरगावकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये माने महाराजांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. त्यांना विनंती आपण या सन्मान सोहळ्याचा स्वीकार करायचा आहे. एक औपचारिकता म्हणून श्री गुरु माऊलींच्या सेवक या ठिकाणी गिरगावकर महाराजांच्या शुभ हस्ते माने साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय सोनाई दुग्ध व्यवसाय धवल क्रांती द्वापार युगापासून त्रेता युगापासून दुधासाठी माझ्या वारकरी संप्रदायात वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त परंपरेमध्ये दुधाला एक अनन्य साधारण महत्व आहे. अशा परम पावन धवल क्रांतीमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये
उंच असं शिखर गाठून माझ्या शेतकरी बांधवांना एक गोडसा दिलासा देणार या प्रांतातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय श्रीयुत मानेजी. मागे सुद्धा एका श्राद्धाच्या कीर्तनाला आमची अशी ओझरती भेट झाली. होत असतात मोठे लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असतात. नाही असं मला मराठवाड्यातला बोलायचा स्वभाव येतो. अतूट संप्रदाय श्रद्धा मला त्या दिवशीच सांगितलं होतं की मी या सप्ताहात विणार आहे असं वाक्य होतं माने काका तुमचं. आणि एवढी जी टाळ हे जे विना हे सगळं भारदस्त वजनदार दिसते का? काय होतं माहितीये का? शंकरपटाला हाणणाऱ्या बैलाला साजे आणि एखाद्या गावात टाळाच्या गाठी मारल्यात. अपमान आहे तो संप्रदायाचा, अपमान आहे. अरे बैलाला सजवायलेत लोक, बैलाला. बरं ते काय अवताला चालणारा बैल नाही, ते नुसता पाळणार आहे. अवताला चालणाऱ्या बैलगाडीला चालणाऱ्या बैलाला तर त्याला सजवते. मग आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक आहेत. पंढरीतल्या मालकाने, काशीतल्या मालकाने, काशीतल्या मालकाने या संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव किंवा कावडी घेतली खांदी, हे सगळं वैभव देवादिदेव भगवान शिवशंकराचा आहे. टाळ मृदंग विना भारदस्त असला पाहिजे. या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं अंग झाकलेलं पाहिजे, पैसे आतल्या खिशात ठेवलेले पाहिजे आणि पक्वादावर झुला असली पाहिजे. वजनदार आहे टाळ असा. गोडशे त्याचे पट्टे म्हणा, त्याच्या विणलेल्या दोऱ्या म्हणा, सगळं पद्धतशीर असलं पाहिजे, पद्धतशीर व्यवस्थित असलं पाहिजे. आणि मग असे वजनदार वैभवशाली त्या परंपरेला सोबतील अशी सुंदरशी टाळ. हे सगळं काही माने काकांनी त्यांच्या व्यवसायातून अर्थ प्राप्त झाला आणि तो अर्थ धर्म कारणी लावला. म्हणून आदरणीय सोनाई दुग्ध व्यवसायाचे डेअरीचे सर्व आदरणीय माने सर त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या पवित्र आजरेकर परंपरा फार जुनाट परंपरा, फार जुनाट. महाराज या परंपरेतल्या लोकांना देव बोलायचा, देव विटेवरचा मालक बोलायचा, अशा या परमपावन परंपरेमध्ये एक आदराचं कौतुकाचं स्थान माने काका तुम्हाला आणि माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. माझ्या शेतकरी राजासाठी तुम्ही इतकी तळमळ करता, कारण दूध हे कोणी नसते उत्पन्न करीत, ते शेतकरीच. दूध त्यालाच तयार करता येते ज्याला हात शेणानं भरा वाटतो. त्याला ज्याला शेणानं हात भरा वाटत नाही ते घरी बसून दूध पितेत बोक्यावाने. पण त्या बोक्याला सुद्धा दूध ही संस्था पूर्वी ती. अशी आदरणीय आमच्या माने काकांना काका माऊली मालक आपल्या फडाच्या वतीनं माने काकांना कोटी कोटी शुभेच्छा. तो व्यवसाय गरुडाच्या पंखाने उंच जावो आणि माझ्या शेतकरी राजाचं कल्याण तुमच्या उद्योगातून हो, ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माने काका मी पुढे कीर्तन लांबीला असतो, पण फडाची परंपरा मर्यादा असती 6 ते 8. आपण कशाला एखाद्या परंपरेत एवढा गोळ करायची? मी पुढेही बोललो असतो. तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादित असताना वाणी पुरत नाही असं म्हणतात. आणि हा संतांचा महिमा जगश्रेष्ठ आहे, विश्वश्रेष्ठ आहे. संसारातल्या महिमेचं काय खरं असतं? आमच्याकडे एकदा पाहुणे आले तारीख घ्यायला. शक्यतो मी फोनवरच घेत असतो, घरी नाही. घरी आले, सोमवार दिवस होता. त्यांना म्हटलं संसारातला महिमा सांगतो 2 मिनिटात. नालायक महिमा. ते जरासा काय ऐका, हे लोक लय दळीत हे महिमा. तर मग ते लोक माणसं घरी आले तर मी घरच्यांना सांगितलं अगं चहा कर ग. त्याच्यातले 2-3 दूध घेणारे होते. म्हणलं 2-3 दूध बी कर ग. त्याच्यातला एक जण कपात घेत नव्हता.
मी नवा बूट आणला होता. म्हणजे आता कप हा मातीची वस्तू. सर्व पात्रां पवित्र मृतिका पात्र पवित्र. माने सर तुमच्या भागातला 1000 कोटीवाला जरी मेला तरी सोन्याच्या गुंडीत इस्तू नसतो. कशात असतो इस्तू? फुकायला शेवटचा मातीच्या मडक्यात. त्या विस्तवाला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येते परतोनी माघारे. हे श्राद्धाच्या कीर्तनात सांगत असतो. असते नाही, मी महिमा सांगायला लागलो. आणि मग ती माणसं आली. पण आमच्या घरी एकदा चहा कर म्हणल्यावर करीत नाही. ते मीच सांगितलेलं आहे. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? हे तुम्हाला राग येईन म्हणून माझं सांगायलो, पण इमानदारीनं तुमचं सांगायलो. आणि मग ते मी दुसऱ्यांदा आवाज 5 मिनिटांनी दिला. अगं कर ग चहा. तर आमच्या घरचे तिसऱ्यांदा ऐकल्याशिवाय करीत नव्हते. ते मीच शिकलं होतं. मग तिसऱ्यांदा उशिरा म्हणला अगं कर ना चहा. तर तारीख घ्यायला आलेले म्हणले 1 वाजलाय, सोमवार सोडूनच जात होत ना. खरंच काम झालं ना. आता ते चहा भागत होत तर सोमवार जाऊ द्या म्हणलं. आमच्या घरच्यांना म्हणलं पोरायच्या माईला, पोरायची माय म्हणजे माय बायको, म्हणलं कर स्वयंपाक पिठलं पोळी. ते पाहुणे म्हणले काय असं चणचणीत नको, पिठलं पोळी लोणचं वगैरे, थोडेसे पापड तळा नाही तर भाजा. पापड पिठलं झालं, लोणचं वाढलं, पोळी वाढली, पांढरी पोळी सगळं वाढलं. त्याच्यातला एक जण म्हणला पापड नाहीत का? तर मी लागलीच मागे गेलो. म्हणलं अगं पापड भाजून तळणं या वेळेला आता तळत असते का? लोक बसलेत, कधी तेल कढाव. म्हणलं भाज भाज. महिमा सांगायलो महिमा. पापडाचा डबा उंच होता आणि पाहुणे ज्या बैठकीत बसले तिथं स्टूल होता. ते स्टूल काढता येत नव्हतं. मग स्टूल कोणता आणायचा? गिरगावकरच वाकला. एवढी खसखस पिकू नका गडे, तुमचं सांगतोय. हो, इतकी एडपट बायको माही म्हणल्यावर मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. जय बम बम बोले चलो, तिथं पेस्ट ऐकायला त्यांच्या आश्रमात गेलो असतो रामदेव बाबात. इतकी एडगळ बायको असल्यावर खाली वाकले. त्याच्या पाठीवर बाई उभी राहिली. पापडाचा डबा काढा. जेवायला बसलेला एक अर्धावट भाजण्या होता. चावण गेल्यावर माळ घातलेली. ते जेवायला बसला होता का? ते अर्धावट होता. चावण गेल्यावर माळ घातली होती. तर त्यानं ते पाहिलं चरित्र. बायको नवऱ्याच्या पाठीवर उभं राहून पापडाचा डबा काढती. ते लगेच म्हणला काय वानू आता. काय महिमा, काय स्वंग. हे नालायक महिमे. तुम्ही याला महिमा म्हणता. महिमा संतांचा आहे. ऐशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. काय महिमा. मालक जगाचा पाप थरथर कापला जेवायला बसला. पाषाणाची मूर्ती काप थरा थरा. जीवी भरा भरा नाम्यासवी. हा शब्द माझा नाही बरं का, अभंगात ते म्हणून वापरतो. नामदेवरायला तसा शब्द. हा महिमा आहे. देवाला जेवायला बसवायला लावायची ताकद. किती मोठी शक्ती आहे महाराज, किती मोठी शक्ती. नारदासारखा संन्यासी जीवनभर भजन केलं, पण एक शाप होता मालक. नारदाला मुक्काम कुठं करता येत नव्हता. मधुआरण्याशिवाय मुक्काम करता येत नव्हता. नारदाला शाप होता. लक्षाच्या यज्ञात शाप होता नारदाला. तुम्हाला एका जागेवर कुठं थांबता येणार नाही. अशा वेळेला नारदाला एक वारकरी भेटले. त्या वारकऱ्याचं नाव पुराणात शोधा. गुत्त नाही घेतलं, कारण सांगतो, वेळ संपला. कशा करता म्हणतोय? तुम्ही जितके हुशार होता तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील अभंग, आणि तुम्ही जितके येडेवानी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. त्याच्यामुळे तुम्हालाही पुराणाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. एक वारकरी देवर्षी नारदाला भेटले मालक, आणि त्या वारकऱ्यांना नारदाला सांगितलं तुमचा शाप संपायचा असेल तर बद्रिका आश्रमामध्ये रामकृष्ण नामाचं भजन करा. तिथं नारायण नामाचा उच्चार होता. नारायण नारायण नामाच्या उच्चाराने आजामेळाचा उद्धार झाला. अनाथाच्या नाते घातला विमानी नेला उचलोनी परलोका. नारायण नामानं द्वापार युगामध्ये पुढे राधाकृष्ण नामाचा उच्चार होता. हा,
आणि मग कलियुगामध्ये भजन मृत्यू लोकात आहे. आता या मृत्यू लोकातल्या भजनात नारदानी याचं जागर करायचा, पण भजन आटपलं की नारदाचे पाय चलू लागत होते, थांबता येत नव्हतं. नारदाला नाराजी वाटायची आणि यजमानाला वाटायचं नारद आले ना आपल्या इथून द्वादश सोडून जात नाहीत. मग करावं काय? एका वारकऱ्याने नारदाला सांगितलं, बद्रिकाश्रमात नेलं आणि बद्रिकाश्रमामध्ये 3 दिवस नारदानं रामकृष्ण नामाचं अनुष्ठान केलं आणि 4थ्या दिवशी नारदाचा शाप संपला. ही या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांची ताकद आहे. काय वाणी वाता न पुरे वाणी, माझ्या वाणी आता मालक विराम देतो.